हॅलो स्टुडंट, आपण इयत्ता 10वीच्या सायन्स 2 चा सेकंड चॅप्टर दॅट इज लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 त्याच्यातला दुसरा व्हिडिओ आपण आता पाहतोय. आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन पाहणार आहे. एनर्जी प्रोडक्शन थ्रू सेल्युलर रेस्पिरेशन, दॅट इज द बाय ॲरोबिक रेस्पिरेशन अँड अनॅरोबिक रेस्पिरेशन. ओके, तर हा कंटेंट नीट समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, लक्ष देऊन पहा. त्यानंतर याच्या नोट्स पण लिहून घ्या, थोडक्यात नोट्स आहेत. आणि मग एकदा व्हिडिओ पाहून नोट्स लिहून घेऊन पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, त्या नोट्स लिहितले. आता आपल्याला माहिती आहे की आपण दररोज जे फूड स्टफ घेतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आपण कंझ्युम करत असतो. आणि हे कार्बोहायड्रेट एनर्जी प्रोडक्शन साठी इम्पॉर्टंट असतं. कारण 65 to 80% energy we got from the carbohydrate. So carbohydrate is a very important in energy production. ही जी एनर्जी प्रोड्यूस होत असते कार्बोहायड्रेट पासून, दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीच्या फॉर्म मध्ये आपल्याला एनर्जी फॉर्म होत असते किंवा एनर्जी आपल्या शरीराला मिळत असते. वी गॉट एनर्जी in the form of ATP. Okay, now what is ATP? ATP means that is A is the adenogen, T is a tri means 3 and P is a phosphate. but 3 phosphate अटॅच असलेला adenogen नायट्रोजनस असा हा सबस्टन्स आहे. तर ATP च्या फॉर्म मध्ये एनर्जी आपल्याला मिळते कार्बोहायड्रेटच्या कंझम्पशन मध्ये. आता या कार्बोहायड्रेट मधला कोणता पार्ट नेमका? तर कार्बोहायड्रेट मधला ग्लुकोज टाईपचं कार्बोहायड्रेट. कुठलं कार्बोहायड्रेट असतं? ग्लुकोज. हे ग्लुकोज टाईपचं कार्बोहायड्रेट. इट इज वन ऑफ द टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज इज वन ऑफ द टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. हे ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं बाय ॲरोबिक और अनॅरोबिक रेस्पिरेशन. आणि त्याच्यातनं म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं बाय ॲरोबिक और अनॅरोबिक रेस्पिरेशन. आणि त्याच्यातून एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी मिळत असते. ओके, आणि ही टोटल प्रोसेस सेल मध्ये घडून येते इन द सेल ऑफ ॲनिमल्स और ऑर्गॅनिझम्स. सो इट इज कॉल्ड द सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये सुद्धा 2 टाईप येतात. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्ड असतो त्याला आपण काय म्हणतो? ॲरोबिक रेस्पिरेशन, वेअर ऑक्सिजन इज इन्व्हॉल्ड. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्ड नसतो त्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? अनॅरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. आता आपल्याला ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू एनर्जी प्रोड्यूस कशी होते त्याच्या स्टेप्स बघणार आहोत. ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनच्या माध्यमातून एनर्जी प्रोड्यूस होत असताना 3 स्टेप्स त्या प्रोसेसच्या होतात. द फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस. सेकंड स्टेप इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, दॅट इज क्रेब्स सायकल. and third step is इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन सायकल. त्याच्यातली ही जी ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे ही सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होत असते. आता समजा अशी जर सेल असेल तर त्याचं हे सगळं सायटोप्लाझम आहे आणि त्याच्या आतमध्ये हे न्यूक्लियस असतं. ओके, हा पार्ट आपल्याला माहिती. असं सेल मध्ये अजून एक ऑर्गेनल असतो त्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. तर अशा ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये या 2 प्रोसेस होतात, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ह्या 2 प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. आणि फर्स्ट स्टेप जी आहे ग्लायकोलायसिस ही स्टेप सायटोप्लाझम मध्ये घडत असते. ओके, सो बाय दीज 3 स्टेप्स वी गॉट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी मिळत असते. आता याच्यातली पहिली स्टेप आपण आता बघणार आहोत. एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पिरेशन, which is a
टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. आता ग्लायकोलायसिस फर्स्ट स्टेप. ग्लायकोलायसिस मध्ये कोण ऑक्सिडाइज होत असतं? ग्लुकोज ऑक्सिडाइज होत असतं. पण हा स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतो. त्याच्यातली पहिली स्टेप आपण बघणार आहोत. त्याच्यातली ए स्टेप म्हणजे फर्स्ट स्टेप. ग्लुकोज ऑक्सिडाइज इन द सायटोप्लाझम अँड इट गिव्स 4 बाय प्रोडक्ट्स. कुठले 4 बाय प्रोडक्ट्स? 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of NADH2, some of the water and 2 molecules of ATP. ATP is a energy form, so it is used in the body. हे शरीरामध्ये वापरला जातो. वॉटर एक्सक्रिटरी ऑर्गन मार्फत शरीरातून बाहेर टाकलं जातं. NADH2 स्टोर्ड केलं जातं कारण याचं पण नंतर ATP मध्येच कन्व्हर्जन होतं आणि एनर्जीच मिळत असते. आणि पायरुविक ऍसिड नेक्स्ट स्टेप मध्ये जातं. आता हे नेक्स्ट स्टेप काय ते आपण बघूया. हा पायरुविक ऍसिड जो आहे याच्यातनं निघालेला बाहेर फर्स्ट स्टेप मध्ये ग्लुकोजच्या ऑक्सिडाइज मधनं जो पायरुविक ऍसिड निघालेला आहे तो नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? हा ऑक्सिडाइज होतो पुन्हा पायरुविक ऍसिड आणि तो कन्वर्ट होत असताना म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये 2 पायरुविक ऍसिड आहेत, 2 NADH2, वॉटर आहे, एनर्जी आहे. त्याच्यातला वॉटर बाहेर पडलेले, एनर्जी यूज झालेली, NADH2 स्टोअर झालेले आणि ते कन्वर्ट होणार आहे पुढच्या थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये ATP मध्ये कन्वर्ट होतं. आणि हे जे पायरुविक ऍसिड आहे हे पायरुविक ऍसिड याचं काय होतं? इट कन्वर्टेड इनटू ऍसिडिल कोएन्झाइम. आणि ज्यावेळेला हे पायरुविक ऍसिड कन्वर्ट होत असतं ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये त्यावेळेला सुद्धा 2 NADH2 चे आणि 2 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजे पायरुविक ऍसिड कन्वर्टेड इनटू 2 molecules of acetyl coenzyme A, 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide. कार्बन डायऑक्साइड हे आपल्याला माहिती आहे बाहेर पडणार शरीराच्या थ्रू एक्झेलेशन. NADH2 हे स्टोअर्ड होतं आणि नंतर ते कन्वर्ट होणार आहे थर्ड स्टेप मध्ये इन ATP. ओके. आणि पायरुविक ऍसिड ऍसिडिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. पायरुविक ऍसिड ऍसिडिल कोएन्झाइम ए, 2 NADH2, 2 कार्बन डायऑक्साइड. ही सेकंड स्टेप झाली याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज ऑक्सिडाइज होताना 2 पायरुविक ऍसिड, 2 मॉलिक्युल ऑफ NADH2, वॉटर, ATP फॉर्म झालं. पुन्हा हे पायरुविक ऍसिड पुन्हा त्याचं ऑक्सिडाइज झाल्यानंतर त्याच्यातलं ऍसिड हे कन्वर्ट होतं ऍसिडिल कोएन्झाइम ए, NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये. इथपर्यंत ही ग्लायकोलायसिसची प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये क्लिअर होते. आता सायटोप्लाझम मधलं ग्लायकोलायसिस संपल्यानंतर हे जे कन्वर्टेड झालेले जे पायरुविक ऍसिड आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये ते ऍसिटिल कोएन्झाइम ए इंटर्स इन अ माइटोकॉन्ड्रिया अँड द नेक्स्ट स्टेप स्टार्ट हियर दॅट इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल्स. आता याला ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल्स का म्हटलेलं आहे? कारण या ठिकाणी बऱ्याच सायक्लिक चेन रिएक्शन घडून येत असतात माइटोकॉन्ड्रियामध्ये. सो दिस ऍसिटिल कोएन्झाइम एंटर्स इन अ माइटोकॉन्ड्रिया. त्या माइटोकॉन्ड्रियामध्ये बऱ्याच सायक्लिक चेन रिएक्शन घडून येत असतात. याच्यामध्ये पहिली रिएक्शन काय घडते बघा. तर या ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला जो ऍसिटिल पार्ट आहे तो कम्प्लीटली ऑक्सिडाइज होतो माइटोकॉन्ड्रियामध्ये थ्रू क्लिनिकल प्रोसेस. क्लिनिकल प्रोसेस थ्रू ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला ऍसिटिल पार्ट टोटली ऑक्सिडाइज होतो आणि या ऑक्सिडेशन मध्ये पुन्हा जे बाय प्रोडक्ट मिळतात ते काय मिळतात? तर कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं याच्यातनं, वॉटर रिलीज होतं याच्यातनं आणि त्याच ठिकाणी पुन्हा NADH2 चे मॉलिक्युल तयार होतात. 2 molecules ऑफ NADH2 आणि 2 molecules ऑफ FADH2 तयार होतात. याच्यातलं कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडणार आहे, वॉटर एक्सक्रीटरी सिस्टीमकडे जाईल. हा NADH2 आणि FADH2 तयार झाला. आता याच्यामध्ये हे स्टोअर्ड झालंय, हे स्टोअर्ड झालंय. आतापर्यंत बघा कुठे कुठे NADH2 तयार झाले. या ठिकाणी ATP तयार झालेले आहे फर्स्ट प्रोसेस मध्ये, म्हणजे एनर्जी फॉर्म झालेली आहे. त्यानंतर इथे NADH2 तयार झालेले आहे.
त्याचबरोबर या ग्लायकोलिसिसच्या सेकंड स्टेप मध्ये पण NADH2 चे 2 मॉलिक्यूल तयार झालेले. ओके. त्यानंतर या ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये देखील NADH2 आणि FADH2 तयार झाले. आणि मग थर्ड स्टेप चालू होते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके. ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन काय होते बघूया आपण. आता हे FADH2 NADH2 जे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तयार झाले ते सगळे हे थर्ड स्टेप मध्ये जातात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. ही रिएक्शन सुद्धा कुठे घडते? मायटोकॉन्ड्रिया मध्ये घडते. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये बाय 1 molecule of NADH2 we got 3 molecules of ATP. And by the conversion of 1 molecule of FADH2 we got 2 molecules of ATP. याचा अर्थ आता इथे काही शिल्लक राहिले नाही. NADH2 चं ATP मध्ये कन्व्हर्जन झालं, FADH2 चं पण ATP मध्ये कन्व्हर्जन झालं. लास्ट स्टेप आहे ATP कन्व्हर्जन. कारण ATP इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच वी गॉट. बरोबर आहे. म्हणजे आता सगळं ATP मध्ये कन्वर्ट झाले म्हणजे टोटली एनर्जी आपल्याला प्रोड्यूस झालेली आहे. आता याच्यातला NADH2 मधला NAD काय आहे तर निकोटीन. बघा निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड नीट लक्षात घ्या, मी मुद्दाम लॉंग विचारतो. निकोटिनामाइड ऍडेनिन न्यूक्लियोटाइड डायन्यूक्लियोटाइड. आणि FAD मध्ये फ्लेविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही सुद्धा एन्झाइम्स आहेत. हे कुठे फॉर्म होतात? सेल मध्ये फॉर्म होतात आणि सेल्युलर रेस्पिरेशन मधल्या अरेबिक रेस्पिरेशन मध्ये हे यूज होतात. ओके. परत एकदा बघा 3 स्टेप्स पूर्ण आता याच्यावर इथे एनर्जी प्रोडक्शनच्या 3 स्टेप्स आहेत ज्याच्यातली क्रेब सायकल आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन सुद्धा आहे. फर्स्ट काय? ग्लुकोज ऑक्सिडाइज. स्टेप बाय स्टेप 2 स्टेप मध्ये ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं. 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of NADH2, water and ATP. ATP released in the body, water gives out by the excretory system, pyruvic acid goes in a further steps of a glycolysis and NADH2 stored होतो. या फर्दर स्टेप मध्ये pyruvic acid converted into acetyl coenzyme A आणि या कन्व्हर्जनच्या वेळेला परत आणखी 2 NADH2 तयार होतात. कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. ओके. आता इथपर्यंत ग्लायकोलिसिसची प्रोसेस क्लिअर झाली. हा ऍसिटिल कोएन्झाइम ए हा मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर होतो आणि सेकंड स्टेप सुरू होते ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड चेन सायकल्स. याच्यामध्ये चेन सायकल का? कारण त्याच्यामध्ये बऱ्याच सायक्लिक चेन रिएक्शन्स घडून येत असतात. तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये पायरुविक ऍसिटिल कोएन्झाइम ए एंटर झाल्यानंतर त्याचा जो ऍसिटिल पार्ट आहे तो क्लिनिकल प्रोसेसला तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि त्या ऑक्सिडेशन मध्ये पुन्हा 4 बाय प्रोडक्ट तयार होतात. कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2 आणि FADH2. इथे ही क्रेब सायकल थांबते. या सगळ्या सायक्लिक चेंज आहेत क्रेब सायकलच्या. आणखी बऱ्याच रिएक्शन्स असतात पण त्यातला हा फक्त पार्ट आपण घेतलेला आहे. तर NADH2 आणि FADH2 जे स्टोर्ड झालेले आहे किंवा आतापर्यंत जे NADH2 आहे तयार झालेले हे सगळे थर्ड स्टेप मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये हे सुद्धा मायटोकॉन्ड्रिया मध्येच घडत असते. याच्यामध्ये NADH2 चा 1 molecule कन्वर्ट इनटू इट गिव्स 3 molecules ऑफ ATP आणि FADH2 चा 1 molecule गिव्स 2 molecules ऑफ ATP and we got totally form of ATP here. म्हणजे या ठिकाणी आता हे सगळं ATP जनरेशन झालेलं आहे. त्याच्यातला NAD मध्ये निकोटायनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड हा पण कोएन्झाइम आहे आणि FAD मध्ये फ्लेविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड हा सुद्धा कुठे फॉर्म होतो? सेल मध्ये फॉर्म होतो आणि अरेबिक रेस्पिरेशन मध्ये हा यूज केला जातो. ओके. लक्षात आला हा भाग. तर अशा पद्धतीने हे एनर्जी प्रोडक्शन होत असतं. हे जे ATP असते ती ATP कशी असते? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे एनर्जी रिच मॉलिक्युल्स असतात. त्याच्यामध्ये फॉस्फेट बॉन्ड असतात. त्याच्यामध्ये एनर्जी रिच असते म्हणजे फॉस्फेट बॉन्ड मध्ये हे जे फॉस्फेट बॉन्ड त्याला जे अटॅच असतात त्याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड केलेली असते. नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे ATP हे एनर्जी रिच मॉलिक्युल आहे
की ज्याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड असते फॉस्फेट बॉन्ड जिथे ग्रुप अटॅच असतात तिथे. आता हा जो एटीपी आहे तो काय करतो, हा कुणाला फॉर्म करतो, ॲडेनोजन. हा कुणापासून फॉर्म झालेला असतो, ॲडेनोजन रायबोन्यूक्लियोसाइड्स याच्यापासून हा एटीपी तयार झालेला असतो. आता या ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड्स मध्ये काय असतं, तर नायट्रोजनस कंपाऊंड असतात. बघा, नायट्रोजनस कंपाऊंड कुठला, ॲडेनिन नावाचा एक नायट्रोजनस कंपाऊंड असतो. त्यानंतर पेंटोज शुगर रायबोज असतात. त्यानंतर 3 फॉस्फेट्स असतात. हे दाखवलंय बघा. तर या एटीपी मध्ये, हे एटीपी आहे, एटीपी मध्ये काय त्याचे बघा, रायबोज आहे, बरोबर आहे. म्हणजे पेंटोज शुगर रायबोज आहे, त्याला 3 फॉस्फेट अटॅच असतात, बॉन्ड असतात. याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड असते. ज्या वेळेला कन्वर्ट होतं त्यावेळेला एटीपी एडीपी कन्वर्ट होते आणि या ठिकाणी रायबोज प्लस 2 फॉस्फेट बॉन्ड आणि हा 1 फॉस्फेट बॉन्ड बाजूला निघतो, म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट बॉन्ड तयार होतो आणि ज्या वेळेला हा बाहेर पडत असतो त्यावेळेला एनर्जी रिलीज होत असते. आता आपण ही पूर्ण प्रोसेस आता नीट बघा. कार्बोहायड्रेट अंडर ग्लायकोलिसिस इट कन्वर्टेड इनटू पायरुविक ऍसिड, ऑक्सिडाइज होत असतं ग्लुकोजचं. ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडाइज होत असतो ग्लुकोज, त्यातनं पायरुविक ऍसिड तयार होतं. पायरुविक ऍसिड कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये जातो. ऍसिटिल कोएन्झाइम ए म्हणजे इथं मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या सगळ्या क्रेब सायकलच्या प्रोसेस घडतात, चेन रिएक्शन घडते आणि त्याच्यातून एनर्जी एटीपी फॉर्म होतं, वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड. ओके, ही एनर्जी आपण वापरत असतो एटीपी फॉर्म मध्ये. समजा कार्बोहायड्रेट नाही मिळाले शरीरात, तर मग लिपिड पासून काय बनवले जाते, एनर्जी बनवली जाते, किंवा प्रोटीन पासून सुद्धा एनर्जी बनवली जाते. आता लिपिड पासून आणि प्रोटीन पासून एनर्जी कशी फॉर्म होते, जसं ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं, तसं लिपिड हे फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. कशात कन्वर्ट होतं, सेकंड स्टेपला फॅटी ऍसिड मध्ये. आणि प्रोटीन हे अॅमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. ओके, आणि मग हे अॅमिनो ऍसिड कन्वर्टेड इंटू ऍसिटिल कोएन्झाइम किंवा याच्यात तयार झालेले फॅटी ऍसिड कन्वर्टेड इंटू ऍसिटिल कोएन्झाइम आणि पुढच्या मग इथून हे क्रेब सायकल मध्ये आणि पुढे हे फॉर्म होतात. म्हणजे जर समजा कार्बोहायड्रेट नसेल तर लिपिड पासून सुद्धा काय तयार होत असते, एनर्जी निर्माण होत असते. म्हणजे फॅट पासून सुद्धा एनर्जी निर्माण होते आणि प्रोटीन पासून सुद्धा एनर्जी निर्माण होते. याच्या 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट पासून आपण 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. तर प्रोटीन मध्ये सुद्धा 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन पासून 4 किलो कॅलरीज मिळत असतात. 1 ग्रॅम पासून 4 किलो कॅलरीज मिळतात. 1 ग्रॅम पासून याच्यामध्ये पण तेच होतं आणि याच्यामध्ये 9 किलो कॅलरीज मिळतात. तर अशा पद्धतीनं एनर्जी फॉर्म आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशन थ्रू मिळत असतं. आता अॅनारोबिक रेस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं बघूया आपण. काही ऑर्गॅनिझम्स असे असतात ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये राहत नाही किंवा काही ठिकाणी ऑक्सिजन पोहोचत नाही इन्स्टंट एनर्जी नीडसाठी. त्यावेळेला हे अॅनारोबिक रेस्पिरेशन थ्रू एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ओके, याच्यामध्ये बरेच बॅक्टेरिया आहेत, ईस्ट आहे की जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये राहत नाही. किंवा आपल्या शरीरात सुद्धा काही ठिकाणी एक्सेस वर्क होत असताना अचानक मोर एनर्जी आपल्याला गरज असते, नीड असते, वी नीड मोर एनर्जी. त्यावेळेला देखील ऑक्सिजन नसताना देखील एनर्जी प्रोडक्शन होत असतं. याच्यामध्ये ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं आणि पायरुविक ऍसिड मध्ये रूपांतर होतं, एवढं आपल्याला माहित झालंय. त्यानंतरची पुढची प्रोसेस काय होते, ईस्ट या ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, पायरुविक ऍसिड फर्मेंटेशन होतं त्याचं. त्यानंतर ते अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होतं आणि अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्यातून एनर्जी मिळते. तर मायक्रोब्स असतात छोटे छोटे, त्याच्यामध्ये नेमकं हे कन्व्हर्जन कसं असतं किंवा कशी एनर्जी मिळते. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि व्हिटॅमिन यासारखे बाय प्रोडक्ट तयार होतात आणि त्याच्यातून त्यांना एनर्जी मिळत असते. तर आपल्या शरीरामध्ये काही वेळेला एक्सेस वर्क होत असतं धावत असताना वगैरे, तर त्या ठिकाणी पायरुविक ऍसिड फर्मेंटेशन होतं त्याचं
त्याचं लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं आणि लॅक्टिक ऍसिड मधनं इरेथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स मध्ये अशा प्रकारचे एनर्जी प्रोडक्शन होत असतं. याच्यामध्ये हे जे लॅक्टिक ऍसिड आहे हे काय आहे तर फटिक टॉक्झिन आहे. तर अशा पद्धतीने आपण हा एनर्जी प्रोडक्शनचा थ्रू अरेबिक रेस्पिरेशन, थ्रू अनारोबिक रेस्पिरेशन, एनर्जी प्रोडक्शनचा हा सगळा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये संपवलेला आहे. व्हिडिओ निश्चित आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.